पुण्यात भर दिवसा एका तरुणीची चाकू भोसकून हत्या करण्यात आलेली आहे आणि भर रस्त्यात ही हत्या झाली आणि अनेक लोक बघत होते, परंतु कोणी काहीच केलं नाही। पुण्यामध्ये ही घटना घडली आणि दोघंही IT कंपनीत काम करत होते। आर्थिक व्यवहारातून ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। सपासप या तरुणाने या तरुणीवर वार केले आणि डोळ्यादेखत या तरुणीचा जीव गेला। संपूर्ण घटना काय आपण सविस्तर पाहूया। पुण्याच्या विमाननगर परिसरात एका नामांकित IT कंपनीत नुकताच एका तरुणीची हत्या करण्यात आली आहे। शुभदा केदारे असं या तरुणीचं नाव आहे आणि तिच्यासोबत काम करणाऱ्या कृष्णा सत्यनारायण कनोजा असं 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे। या तरुणाने शुभदावर सूर्याने वार करून तिला जीवानिशी ठार मारले आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। IT कंपनीतील पुण्या एका खिडकीतून हा व्हिडिओ शूट करण्यात आला आणि या व्हिडिओमध्ये कृष्णा आणि शुभदा स्पष्टपणे दिसत नसले तरी शेवटच्या क्षणांमध्ये त्या ठिकाणी काय घडले होते हे पाहायला मिळते। प्राथमिक माहितीनुसार कृष्णा कनोजे याने आर्थिक व्यवहारातून शुभदाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। कृष्णाने शुभदाला तब्बल 4 लाख रुपये दिले होते, मात्र तिने खोटं कारण सांगून हे पैसे घेतल्याचं समजताच कृष्णाचा राग अनावर झाला आणि मंगळवारी शुभदा बसने कंपनीत आली। त्यावेळी कृष्णा त्या ठिकाणी होता। शुभदाजवळ येता तू माझ्या पैशाचं काय केलं असा प्रश्न करत वाद घालण्यास सुरुवात केला आणि कुठलाही मागे पुढे विचार न करता किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या भल्या मोठ्या सुऱ्याने शुभदावर वार करायला सुरुवात केली। त्याने शुभदाच्या अंगावर तब्बल 4 ते 5 वार करून तिला जखमी केले। शुभदा जखमी होऊन जमिनीवर बसल्याने व्हिडिओ स्पष्टपणे दिसत आहे। त्यावेळी कृष्णा सुरा घेऊन तिच्या भोवती घिरट्या घालत होता। यावेळी आजूबाजूला कंपनीतील अनेक कर्मचारी उपस्थित होते, मात्र कृष्णाच्या हातातील भला मोठा सुरा पाहून कोणीच पुढे येण्याची हिंमत केली नाही। कृष्णाने वार केल्यामुळे शुभदा अर्धमेली होऊन जमिनीवर बसली होती। अखेर कृष्णाने तिच्याजवळ जाऊन तिला खाली पडल्याचे व्हिडिओ दिसत आहे। यानंतर कृष्णाने आपल्याकडे सुरा जमिनीवर फेकून दिला। कृष्णाने सुरा फेकल्यानंतर आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी धावत आले आणि त्यांनी कृष्णाला मारायला सुरुवात केली। हे देखील व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे। मात्र हे सगळे घडेपर्यंत शुभदाच्या शरीरातून बरंचसं रक्त वाहून गेलं होतं, त्यामुळे रुग्णालयात नेण्यापूर्वी तिने जीव सोडला आणि या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे। या निमित्तानं पुण्यातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। अशीच घटना वसईमध्ये वालीव परिसरात घडली होती। भर दिवसा एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर अशा प्रकारे वार केले होते। राग कुठल्या टोकाला जाऊ शकतो हे या दोन्ही घटनांमधून स्पष्ट होत आहे। HP लाईव्हसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।